नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महायुती सरकारला म्हणजे शिंदे सरकारला 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी किती कामं केले, शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आणल्या आणि याही पुढे ते कोणत्या गोष्टी आणणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. थोड्याशा वेळामध्ये त्यांचं 2 वर्षाचा कार्यकाळामध्ये त्यांनी काय काय कामं केले आणि भविष्यात त्यांनी आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार काय घोषणा केली ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. महत्त्वाची माहिती नक्कीच आपल्याला मिळते. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं, त्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी शेतात काम करायला जात असतो. विरोधक त्याचंही राजकारण करतात, त्याचेही फोटोज काढतात आणि त्याचे मेमेस बनवतात आणि नंतर मग ह्या सगळ्या गोष्टींनंतर जे काही ॲक्च्युअलमध्ये सिच्युएशन आहे ती शेतकऱ्यांची काय तीव्रता असते ती मी चांगलेच जाणून आहे, कारण की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे असं त्यांनी यावेळेस सांगितलं. स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बी बियाण्यांसाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींसाठीची जी काही योजना आहेत त्या आम्ही राबवल्या आहेत असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अशा योजना त्यांनी त्यांच्या मागच्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुरू केल्या असे त्यांनी सांगितलं. त्यानंतर 15,000 कोटींची मदत याच्यातनं त्यांनी दिलेली आहे. तर दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीला बळीराजाला तोंड द्यावं लागतं. या संकटात मात्र आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून 15,245 कोटी रुपयांची मदत देखील आमच्या सरकारने केली असेही शिंदे यावेळेस बोलले. खरीप हंगाम 2023 करता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या. नुकसानींचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनाम्याची सुविधा देखील या सरकारकडून सुरू करण्यात आली आणि त्या शेताच्या बांधावर जाऊन त्या शेतातील ई पंचनामा तिथल्या तिथे ते करत होते. नंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत केवळ 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा चांगला निर्णय देखील त्यांनी घेतला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी 2,000 रुपयांची जी काही स्कीम आहे ती देखील चालू केली. त्यानंतर गाव तेथे गोदान योजना, शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी गाव तेथे गोदान या योजनेचं पहिल्या टप्प्यातील 100 गोदानांचे बांधकाम देखील पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि त्यांची दुरुस्ती देखील यानंतर काही दुरुस्ती देखील करण्यात आली आहे. अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत 10,000 हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 108 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून पूर्ण करण्यासाठी 61 प्रकल्प अजून राहिलेले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना देखील त्यांनी आणली आहे. त्या अंतर्गत जागतिक हवामान बदलामुळे शेतीत होणारे नुकसान टाळण्यासाठी या जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत शेतकऱ्यांना वीज बिलाचा भार उचलण्याचे ठरवले आहे. त्यानुसार 44,06,000 शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज देखील पुरवली जाणार आहे. याकरिता 14,761 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून शिंदे सरकार देणार असल्याचेही देखील सांगितले. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जीकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प देखील हाती घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेअंतर्गत एकूण 8.5 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपला कणा ताट ठेवण्यासाठी आपल्या बळीराजाला आपल्याला वाऱ्यावर सोडता नाही येणार असंही शिंदे यांनी यावेळेस सांगितलं आहे. आमचे सरकार बळीराजाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. बंद पडलेले जलयुक्त शिवार अभियान आम्ही पुन्हा सुरू करणार आहोत. मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण झाली असून 650 कोटी रुपयांचा निधींची तरतूद देखील या कामांसाठी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे.
एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी दुःख असते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्क फोर्सची पुनर्गठन करण्यात येईल, जेणेकरून ग्राउंड लेवलला जाऊन शेतकऱ्यांपर्यंत कन्सल्टिंग करण्यात येईल. शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल, अवकाळी पाऊस किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचं नुकसान होणार नाही असे शेतीचे मॉडेल कसे विकसित करता येईल, यासाठी हा टास्क फोर्स काम करेल. त्याचबरोबर कृषी पर्यटनाला चालना देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देखील या टास्क फोर्सच्या अंतर्गत करण्यात येणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन, त्यांना वेळोवेळी मदत, अनुदान देखील याच्यात करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रात सर्वप्रथम ही कांद्याची महाबँक करण्यात आलेली आहे. आमच्या शिंदे सरकारने महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. डिसेंबरमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ अणुशास्त्र डॉक्टर अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांद्याला जास्त भाव कसा मिळवता येईल आणि जास्त दिवस कसा साठवता येईल, या सगळ्या गोष्टींवर याच्यातनं तोडगा निघणार आहे, जेणेकरून जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. तर ही होती समरी मित्रांनो. व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला नक्कीच मिळत जातील. धन्यवाद.